एक पुराणिक बुवा होते, मोठे रंगवून कीर्तन सांगायचे. तर एकदा काय झालं, त्यांची बायको कीर्तनाला आली आणि ते महाभारतातील राजसूय यज्ञाचं वर्णन करत होते. आता या यज्ञामध्ये जेवणाच्या पंक्ती कशा होत्या हे त्यांनी सांगायला सुरुवात केली. खरं तर हा कथाभाग इतका काही महत्त्वाचा नव्हता, पण पुराणिक बुवांचा स्वार्थ होता, कारण हे कीर्तन ऐकायला त्यांची बायको आली होती ना, आणि बाजारात छान कृष्णाकाठची वांगी आली होती. आपल्या बायकोने वांग्याची रसभरीत भाजी करावी या इच्छेने बुवांनी त्या यज्ञाच्या पंक्तीत वांग्याच्या भाजीचं वर्णन करायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी ते जेवायला बसले तेव्हा आज पानात नक्की वांग्याची भाजी असणार असं त्यांना वाटलं, पण बायकोने कुठली तरी पालेभाजी वाढली. त्यांनी बायकोला विचारलं, अगं काल एवढं वांग्याच्या भाजीचं वर्णन केलं, मला वाटलं तुम्ही वांग्याची भाजीच कराल. बायको म्हणाली, छे हो, हे तुमचे असले कोड्यातले बोलणे मला कुठले कळायला. तुमची पुराणातली वांगी पुराणात. छान आहे की नाही ही गोष्ट. पण खरी गंमत पुढेच आहे. मुळात या म्हणीत वांगीच नाहीत, तर इथे शब्द किंचित बदललाय. इथे वांग्याच्या भाजीचा काहीही संबंध नाही. कीर्तनकार पुराणिक आपला मुद्दा समजावून सांगताना पुराणातली उदाहरणं नेहमीच देतात. आता उदाहरण देणं याला वानगी देणं असा शब्द आहे. आपण जसं उदाहरणार्थ असं म्हणतो की नाही, तसंच वानगी दाखल असंही म्हटलं जातं. अर्थातच पुराणातल्या गोष्टी या जुन्या काळातल्या, त्यामुळे काळ बदलल्यावर त्या किती लागू पडणार. आणि शेवटी पुराण हे पुस्तक आणि त्यातली उदाहरणं पुस्तकी. प्रत्यक्ष आयुष्यात ती उपयोगी पडतीलच असं काही नाही. या अर्थी पुराणातली वानगी पुराणात, तिथे वांग्याचं भरीत वा भाजीचा काहीही संबंध नाही.